श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व भाविक भक्तांचे स्वामी गुरु कृपा या चॅनलवर मी अनिता आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा केली पाहिजे किंवा घरातील स्त्रियांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती काळजी घ्यायला हवी यावर आज मी बोलणार आहे. तर घरात लक्ष्मी येण्यासाठी आपण घरातील स्त्रियांनी किंवा घरात जे कोणी असेल त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी यावर लक्ष द्या. काय काय सांगते ते नीट लक्षपूर्वक ऐका आणि ते कसं आपल्याला आचरणात आणता येईल हे याच्याकडे लक्ष द्या. ज्याप्रमाणे आपला वास्तुशास्त्रानुसार देवघर कोणत्या दिशेला हवे, देवघरात कोणते देव हवे, हा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्या रिलेटेडच थोडा हा व्हिडिओ आहे. प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठीच जो काही नोकरी असेल, व्यवसाय असेल, धंदा असेल, जे काही उदरनिर्वाहासाठीच काम करत असतो, पण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष जात नाही आपलं. तर ते छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या लक्षात घ्या. तर घराच्या कोपऱ्यांमध्ये दडलेलं आहे आपलं लक्ष्मी येण्याचं ठिकाण. कोपऱ्यांमध्ये दडलेलं आहे असं मी का म्हणते, तुम्ही ऑब्झर्व करा. आपल्या घराचे कोपरे बघा, कोपऱ्यांमध्ये काही घाण नाही का, कचरा नाही का, धूळ वगैरे साचलेली आहे का बघा. घरातील कोपरे स्वच्छ करा. घरातल्या कोपऱ्यांमध्ये कचरा वगैरे काही असेल तर तो लगेच स्वच्छ करायला घ्या. कारण घरातील कोपऱ्यांमध्ये लक्ष्मीचा म्हणजे लक्ष्मी जेव्हा फिरते ना, लक्ष्मीकडे चहूकडे नजर जाते लक्ष्मीची. आणि लक्ष्मीची जेव्हा नजर जाईल, जेव्हा तिथे कचरा असेल तर बघा लक्ष्मी कशी जाईल. जिथे खराब असेल, जिथे घाण असेल तिथे लक्ष्मी नाही जाऊ शकत. तर घरातील कोपऱ्यात लपलंय लक्ष्मी येण्याचं गुपित, हे मी तुम्हाला सांगू शकते. कोपऱ्यात का लपलंय तर मी तुम्हाला सांगते. घरातील कोपऱ्यांकडे कटाक्षाने लक्ष द्या. मी ज्या काही माता भगिनी ऐकताय हा व्हिडिओ, जे काही माता भगिनी ऐकतायत त्यांना सांगू इच्छिते की घरातील कोपरे लक्ष द्या, कटाक्षाने लक्ष द्या. थोडासा त्रास होऊ द्या, पण लक्ष्मीची अवकृपा होता कामा नये. कारण तुमचे घरातील कोपरे हे स्वच्छ असले पाहिजे. तिथं काही घाण नाही आहे, कचरा नाही आहे याची दक्षता घ्या. धूळ साचलेली नाही किंवा काही अडगळीच्या वस्तू नाही आहे का हे लक्षात घ्या. ज्या वस्तू लागत नाही त्या तुम्ही काढून टाका, पण घरातील कोपरा स्वच्छ असायला हवा, एवढंच मी सांगू शकते. पहिली गोष्ट तर ही झाली, घरातील कोपरा स्वच्छ असायला हवा. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा बघा कसं असतं, आपलं म्हणजे अलक्ष्मी कुठे म्हणजे जे काही खराब आहे किंवा जिथं काही अस्वच्छता आहे, जिथं काही घाणीचं साम्राज्य आहे तिथं लक्ष्मी येऊ शकत नाही. लक्ष्मी कुठे येते, जिथं स्वच्छता असेल, जिथं नीट अँड क्लीन असेल तिथं लक्ष्मी आवर्जून येते आणि लक्ष्मी तिथं आनंदाने वास करत असते. ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट अशी की आपण काय करतो, बरेच वेळा काय होतं, खूप ठिकाणी पाहण्यात येतं की किचन तर आवरलेला असतो पण बेसिन भरलेलं असतं, बेसिन गच्च भरलेलं असतं भांड्यांनी, आणि किचनवर पण कधी कधी पसारा असतो, खरकट वगैरे काहीतरी. तर अशी दक्षता घ्या की किचन नेहमी मोकळं असलं पाहिजे. किचन नेहमी स्वच्छ आणि किचन ओटा काहीही खरकट वगैरे सांडलेलं नसलं पाहिजे. आणि बेसिन जे आहे ते भांड्यांनी भरलेलं नसावं, बेसिनमध्ये कुठलाही कचरा नसावा. जो काही बेसिन आहे ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा किचनचं. मोस्टली घरांमध्ये काय असतं, किचनच्या बेसिनच्या शेजारी आपलं देवघर असतं. मोस्टली घरांमध्ये हे पाहायला होतं, कारण किचन जे असतं ते पूर्वेच्या साईडला असतं आणि ईशान्य कोपऱ्यात आपलं देवघर असतं मोस्टली. तर जे काही बेसिन आहे त्याच्याच ठिकाणी आपलं देवघर असतं. मग आपलं बेसिन कसं असायला हवं, स्वच्छ, कधीच भांड्यांनी भरलेलं नसावं. ही सर्वांनी दक्षता घ्या. आपलं बेसिन किचनचं नेहमी क्लीन अँड नीट असायला हवं. ही दुसरी गोष्ट. मान्य आहे थोडासा त्रास होईल, पण ह्या गोष्टी तुम्ही पाळा. मी जे काही सांगते त्या गोष्टी पाळा आणि तुमच्या जीवनात बघा किती बदल होतात. लक्ष्मी तुमच्या घरात अक्षरशः वास करून राहील. आता काही माता भगिनी काय म्हणतील की आम्हाला लेकरं आहे, लहान लहान लेकरं आहे, आम्हाला होत नाही. ठीक आहे ना, तुम्ही जेव्हा तुमचे मुलं बाळं झोपतील किंवा ते काही खेळत असतील किंवा त्यांचे काही दुसऱ्या इतर व्यक्तींकडे, घरातील इतर व्यक्तींकडे किंवा बाहेर खेळायला गेले किंवा मोस्ट टाईम त्यांचा झोपण्याची जेव्हा वेळ असते ना, तेव्हा तुम्ही हे स्वच्छतेचे काम करू शकतात.
पण काय तर काही जणी काय म्हणतील की आम्ही नोकरीला जातो, आमचा व्यवसाय आहे, आमचा धंदा आहे, आमचं ह्या गोष्टी, आम्ही बिझी शेड्यूल आहे खूप, त्याच्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही. तर तुम्हाला लक्ष्मी पाहिजे तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही वेळच काढला पाहिजे. मान्य आहे तुम्ही नोकरीला जातात, तुम्ही जेव्हा घरी याल तेव्हा कटाक्षाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण काय होतं, लक्ष्मीची जर कृपा आपल्याला प्राप्त करायची असेल तर ह्या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. तिसरी गोष्ट, कपड्यांचा ढीग. आपण काय करतो, कपडे वाळले आले का कपड्यांचा ढीग टाकतो इकडे तिकडे, कपडे कुठेतरी अस्तव्यस्त पडलेले असतात. तर कपडे घडी घालून ठेवायला शिका. छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं खूप मोठं नुकसान होत असतं. बघा काय होतं, घर नीट आणि क्लीन असायला हवं. ठीक आहे, मान्य आहे तुम्ही सांगतात की आम्हाला वेळ नाही आहे, खूप कारणं असतात, तुम्हाला त्रास होईल, तुमच्या शरीराला त्रास होईल, पण हे तुम्हीच फील बेटर कराल. जेव्हा तुमच्या घरात क्लीन अँड नीट असेल ना सगळ्या गोष्टी, तेव्हा तुम्हीच फील बेटर करा. दुसरी गोष्ट अशी आहेत की तुमच्या जे ईशान्य कोपरा आहे ना देवघराचा, तर त्या पूर्वेचा किंवा देवघराचा तिथे ना त्या कोपऱ्यात बाहेर किंवा साईडला शक्यतो चपला आणि शक्यतो असं पाण्याचे साधनं किंवा सेप्टिक टँक असायला नको आहे तिथं, त्या दिशेला, ईशान्य दिशेला ती, कारण देवाची दिशा असते तिथं. जास्त असं सामान वगैरे भरलेलं नसायला पाहिजे, असं जास्त नाही का अडगळीचं वगैरे सामान नको आहे त्या दिशेला. दुसरी गोष्ट अशी की तुमचे जे काही टॉयलेट बाथरूम आहे ना ते वेळच्या वेळी साफ ठेवत जा, स्वच्छ ठेवत जा. टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायला इतका वेळ लागत नाही. ह्या गोष्टी मी पूर्णतः जे काही सांगते, राग नका येऊन देऊ, माता भगिनी आहे ना, पण ह्या जरुरी आहे. तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही जी काही सेवा करताय किंवा तुम्ही स्वामींची सेवा करताय किंवा इतर काही सेवा करताना देवाची, तुम्हाला ह्या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. कारण तुम्ही जर ह्या गोष्टी लक्ष देऊन केला ना तर नक्कीच तुम्हाला लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. हे बघा गॅरंटीड आहे. तुमची टॉयलेट बाथरूम हे वेळच्या वेळी स्वच्छ झालीच पाहिजे. नक्कीच तुम्हाला बघा लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरात. म्हणजे अक्षरशः लक्ष्मीला आल्या ॲटलिस्ट तिन्ही सांजेच्या वेळी तरी तुम्ही घरात शांतता ठेवत जा. असं रागीट वगैरे नाही का, रागीट मनात काही क्लेश न धरता नामस्मरण करत जा आणि तिन्ही सांजेला दिवा अगरबत्ती करत जा. लक्ष्मी येण्यासाठी खूप 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 म्हणजे तुम्हाला आहे ना मेहनत घ्यावी लागेल असं तर नाही म्हणत मी. कारण कसं आहे, ते आपण आपल्यासाठीच करत असतो, आपल्या चांगल्यासाठीच, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, किंवा आपलं बघून आपली येणारी पिढी आहे ती पण तसंच करणार आहे. हे लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण जर स्वच्छतेची सवय लावली तर आपलं पाहून घरातील इतर व्यक्तीही स्वच्छतेची त्याच प्रकारे सवय लावत असतात. लहान लहान बालकंसुद्धा आपल्याकडे बघून तसंच आचरण करत असतात. आणि शक्यतो घरात निगेटिव्हिटी येऊ नये यासाठी घरात तिन्ही सांजेला अगरबत्ती लावत जा, दिवा लावत जा. आणि निगेटिव्हिटी काय येते, कारण घरात जी आहे अशांतता पसरलेली आहे ती कशामुळे पसरते, हेच कारण आहे या गोष्टीला. घरात स्वच्छता ठेवत जा, घराचे कोपरे न कोपरे साफ ठेवत जा. जे काही असेल बेसिनमध्ये भांड्यांचा ढीग असं ठेवत नका जाऊ, खरकटं वगैरे सांडलेलं कुठंतरी. आणि घराची टॉयलेट बाथरूम स्वच्छ ठेवत जा. घराचं आणि महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे तो म्हणजे घराचं जे असते ते मेन दरवाजा, मुख्य दरवाजा, तो खूप महत्त्वाचा आहे. तो पण साफ करत जा, स्वच्छ करत जा. आणि घराचा उंबरा आहे ना तो पण स्वच्छ पाण्याने धुवून हळदीचं लेपन वगैरे करून रोज पूजा करत जा. शक्य असल्यास घरासमोर रांगोळी काढत जा. आणि बघा लक्ष्मी कशी तुमच्या घरी नांदू लागते. हे मी 100% गॅरंटी देऊन सांगते. ह्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला चेंजेस दिसायला सुरुवात होईल. मान्य आहे तुम्ही सांगतायत की वेळ नाही आहे किंवा अशा तशा गोष्टी, तुमच्या शरीराला त्रास होत आहे, आणखी काही कारणे, भरपूर कारणे, पण ह्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्या. स्वच्छता, नीट अँड क्लीन, अस्ताव्यस्त पडलेलं आहे सगळीकडं, लक्ष्मी येणार नाही.
ह्या गोष्टींकडे थोडे दिवस लक्ष द्या. तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्हाला तुमच्या अंगी सवय लागली की तुम्ही हळूहळू त्या गोष्टी करण्यात तुम्हाला पण इंटरेस्ट येईल. ह्या सर्व गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि काही वाटल्यास नक्कीच कमेंट करा, त्या कमेंटचं तुम्हाला नक्कीच आन्सर भेटेल. आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.